70 मिनट 70 मिनट है तुम्हारे पास। शायद तुम्हारी जिंदगी के सबसे खास 70 मिनट। नमस्कार मित्रांनो, चलते इंडिया मधला एक डायलॉग आहे मित्रांनो, 70 मिनिट है तुम्हारे पास। त्याचप्रमाणे मी तुम्हाला म्हणतो मित्रांनो, 40 दिवस आहेत आपल्याजवळ। ते 40 दिवस का की मित्रांनो, साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कदाचित परीक्षा होईल आणि शेवटचा आठवडा आपण फेब्रुवारी महिन्याचा जरी पकडला तर मित्रांनो जवळपास 40 दिवस आपल्याजवळ आहेत आणि 40 दिवसामध्ये आपल्याला या वनरक्षक भरतीची संपूर्ण आणि परिपूर्ण तयारी या ठिकाणी आपल्याला करायची आहे। ती तयारी कशी करायची, काय काय गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहेत, कारण मित्रांनो एखाद्या ध्येयापर्यंत जायचं आहे तर आपल्याला त्याचा मार्ग माहिती असणं आवश्यक आहे। प्रत्येक खाणाखुणा त्या मार्गातल्या माहिती असाव्यात, तरच आपण त्या ध्येयापर्यंत वेळेवर पोहोचू शकतो। त्या ठिकाणी मित्रांनो त्या पिक्चर मधला डायलॉग सांगितला की 70 मिनिट आहे, ते शाहरुख खान सांगतो त्या टीमला, आणि त्या टीमला जिंकायचं असतं देशासाठी। पण या ठिकाणी 40 दिवस तुमच्या जवळ आहेत आणि कोणासाठी काय करायचं तर स्वतःसाठी या ठिकाणी काही करायचंय, इतरांसाठी कोणासाठी आपल्याला या ठिकाणी काही करायचं नाही। आणि मित्रांनो हे 40 दिवस तुमचं येणारं संपूर्ण आयुष्य घडवणार आहे। तुमचं जे काही आयुष्य आहे ते संपूर्ण 40 दिवस ते तुमचं घडवणार आहे। त्यामुळे 40 दिवस तुम्ही वेळ देऊ शकता मित्रांनो। त्या 40 दिवसाच्या वेळामध्ये कसं नियोजन करायचं त्यासाठी तुम्ही मला मित्रांनो 10 मिनिटांचा वेळ द्या आणि हे 10 मिनिटं तुमचं आयुष्य घडू शकतात याची खात्री मी देतो मित्रांनो। प्रत्येक गोष्टीची बारकाईने एक ना एक गोष्ट जी वनरक्षक या पदासाठी खूप खूप आवश्यक आहे ती प्रत्येक गोष्ट मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे मित्रांनो। एकही गोष्ट तुमची हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वनरक्षक या पदाबाबत तुमच्या मनात अशी कोणतीही राहून जाणार नाही, शंका राहणार नाही किंवा प्रॉब्लेम राहणार नाही, आणि राहिली तरी मित्रांनो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8007726641। पहिल्यांदा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, तरी काही शंका राहिल्या तर तुम्ही मित्रांनो माझा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8007726641 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे। त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे सुद्धा तुम्ही जॉइन व्हा, तिथे मी पीडीएफ फाईल सुद्धा सेंड करत असतो। तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम वेळ न घालवता आपल्याला पाहायचं आहे की कसा हा वनरक्षकाचा प्रवास कसा आपल्याला साध्य करायचा आहे, ते पण अतिशय सोप्या पद्धतीने। पण त्याच ठिकाणी आपल्याला त्या रस्त्यामधल्या प्रत्येक गोष्टीच्या खाणाखुणा माहिती असणं आवश्यक आहे, तरच आपण तो रस्ता चांगल्या रीतीने पार करू शकतो मित्रांनो। आपल्याला माहित आहे की जो दुनिया को नामुमकिन लगे वही होता है मित्रांनो कर्तव्य ठिकाणी का, आणि हा कर्तव्य ठिकाणीचा वेळ आता तुम्हाला दाखवायचा, पण किती दिवसामध्ये कर्तव्य दाखवायचा मित्रांनो, हा 40 दिवसामध्ये या ठिकाणी तुम्हाला कर्तव्य दाखवायचा आहे। तर ती कर्तव्य तुम्ही कशा प्रकारे दाखवाल, मुसीबतों पे प्रहार करो और जब तक जीत ना मिले इंतजार करो, ते या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे। तर मित्रांनो पहा, स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। तर पहा या ठिकाणी परीक्षेची तारीख माहिती आहे मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन परीक्षा आपल्याला कधी भरायची त्या परीक्षेची तारीख सुद्धा माहिती आहे आपल्याला। तर या ठिकाणी तारीख पहा 14 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या तारखेच्या दरम्यान मित्रांनो तुम्ही या ठिकाणी परीक्षेला फॉर्म भरू शकता। आता या ठिकाणी 3 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर परीक्षेची क्रायटेरिया माहित आहे की जर 12वीला तुमचं विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र यापैकी कोणताही एक विषय असेल तर तुम्ही वनरक्षक या पदासाठी फॉर्म भरू शकता। लक्षात ठेवा, विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र या 4 विषयापैकी कोणताही एक विषय, 4ही विषय नाही एक विषय असेल तर तुमची उंची पुरुष उमेदवारांना 163 सेंटीमीटर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, महिलांसाठी 150 आणि पुरुष उमेदवारांसाठी छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 84 सेंटीमीटर। आणि या ठिकाणी मित्रांनो आता अभ्यासक्रमाला आपल्याला स्ट्रॅटेजी कशी ठरवायची या ठिकाणी पहा, स्ट्रॅटेजी ठरवणं खूप महत्त्वाचं आहे। या ठिकाणी स्ट्रॅटेजी पहा कशी ठरवायची। या ठिकाणी सामान्य ज्ञानाला 30 गुण द्यायचे। किती द्यायचे मित्रांनो, आपल्या सामान्य ज्ञानाला परीक्षेमध्ये गुण किती आहेत, 30 गुण आहेत आपल्या अभ्यासक्रमानुसार। त्या 30 गुणांची तयारी सामान्य ज्ञानाची कशी करायची, पहिल्यांदा सांगतो की दिवसाला 9 ते 10 तास अभ्यास करायचा आहे आणि सामान्य ज्ञान या घटकाला आपल्याला दररोज 2 तास वेळ द्यायचा आहे। किती तास, 2 तास वेळ द्यायचा आहे। आणि सामान्य ज्ञान ह्या घटकाची सुरुवात आपल्याला
दिवसाच्या सुरुवातीला करायची. तुम्ही 6 वाजता उठत असाल, 5 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, तर उठल्या उठल्या सर्वप्रथम आपल्याला कोणता विषय हाती घ्यायचा आहे, तर तो सामान्य ज्ञान घ्यायचा आहे मित्रांनो. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, किंवा सामान्य ज्ञान घ्या, चालू घडामोडी तुम्ही संध्याकाळी वाचला तरी एखाद्या वेळेस चालेल. सामान्य ज्ञानाला तुम्ही सुरुवात करा आणि त्यासाठी पुस्तक सगळ्यात बेस्ट महत्वाची 2 पुस्तकं वाचा. एक तर तुम्ही एकनाथ पाटलांचा ठोकळा वाचा आणि त्याचबरोबर तुम्ही के सागरचं मित्रांनो हे पुस्तक सुद्धा वाचा, जे की वन विभागामधल्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं असतं. मग ते वनरक्षक असो, वन संरक्षक असो, सर्व पदांसाठी मित्रांनो हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही एकनाथ पाटलांचं पुस्तक आणि त्यासोबत हे के सागरचं पुस्तक सुद्धा वापरा, कारण वन रक्षक या पदासाठी वन विभागातल्या ज्या काही संबंधित गोष्टी असतात, पर्यावरण वगैरे ज्या गोष्टी, जंगल वगैरे ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी जास्त विचारल्या जातात. हवामान, मृदा अशा गोष्टींवर जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मित्रांनो की त्या ठिकाणी एकनाथ पाटलाच्या पुस्तकासोबतच त्या पुस्तकाला जेवढं महत्व देतात, त्याच पुस्तकासोबत हे के सागरचं जे महाराष्ट्र वन सेवाचं जे पुस्तक आहे, हे पुस्तक सुद्धा वाचा. स्पेशल आणखी एक वनरक्षकाचं पुस्तक मिळतं तुम्हाला, ते पण घ्या आणि त्याचा सुद्धा अभ्यास करा, कारण वनरक्षक या पदासाठी मित्रांनो वन विभागातले सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न त्या अभ्यासक्रमाशी निगडीत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ही 2 पुस्तकं तुम्ही सामान्य ज्ञानासाठी रेफर करा. घडामोडीसाठी तुम्ही मागील वर्षाचं कोणतंही, मागील एका वर्षाच्या घडामोडी दर्शक जे काही पुस्तक असेल ते घ्या. तुम्ही एमपीएससी टॉपरचं जे असतं ते ऍप घ्या, तुम्हाला मागील वर्षभराच्या सर्व त्यामध्ये घडामोडी मिळून जातील. किंवा त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे मार्केटमध्ये पुस्तकं मिळतील जे की चालू घडामोडीशी संबंधित असतील, ती घेतले तरी चालतील. युनिक अकॅडमीचं दैनंदिनी, वार्षिक दैनंदिनी घेतली तरी चालेल. पण तुम्ही एमपीएससी टॉपरचा ऍप डाउनलोड करा, तिथून तुम्हाला मागील वर्षभराच्या सर्व काही तुम्हाला चालू घडामोडीच्या त्या ठिकाणी नोट्स मिळून जातील, सर्व काही पॉइंट्स मिळून जातील. तर मित्रांनो सामान्य ज्ञानासाठी एक पुस्तक आणि एमपीएससी टॉपर ऍप, बस. एकनाथ पाटलांचं पुस्तक ठोकळा आणि दिवसाला 2 तासांचा अभ्यास करा आणि त्यासाठी मी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका थोड्या जास्त रेफर करा आणि आतापर्यंत जे महापरीक्षा पोर्टल जे काही परीक्षा घेतल्या त्या सुद्धा चांगल्या अभ्यासा, म्हणजे तुम्हाला एक कळून जाईल, तुम्हाला एक विजन येऊन जाईल की महापरीक्षा पोर्टल नेमकं कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि त्यानुसार तुम्ही सामान्य ज्ञानाचा अभ्यास करा. या ठिकाणी जास्त हार्ड प्रश्न नाहीत, कारण प्रश्न हे तुमचे 10वी ते 12वी लेवलचे येणार आहे. 10वी लेवलचे प्रश्न असतील सामान्य ज्ञानची, म्हणजे सर्वात उंच, म्हणजे भारतातील सर्वात लांब नदी, भारतामधलं सर्वात उंच शिखर किंवा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर, किंवा असे मोठमोठे म्हणजे सर्वात मोठं, सर्वात वर्षभरातील सर्वात मोठा दिवस, वर्षभरातील सर्वात लहान दिवस, म्हणजे असे सोपे प्रश्न असतील तिथे तुम्हाला. लोकसेवा आयोगासारखे खूप जे म्हणतो आपण हार्ड लेवलचे प्रश्न असतात तसे नसतील, फक्त 1 लाईनर क्वेश्चन टाइप या ठिकाणी प्रश्न असतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सामान्य ज्ञानामध्ये तुम्ही 30 पैकी 30 गुण घेऊ शकता. एवढ्या जरी गोष्टी तुम्ही फॉलोअप केला, 2 गोष्टी. त्यानंतर बौद्धिक चाचणी 30 गुण. आता या बौद्धिक चाचणी म्हणजे इथं बुद्धिमत्ता आलं आणि याच्यामध्ये गणित सुद्धा आलं. गणित मित्रांनो तुम्हाला माहिती आहे स्कोरिंग विषय आहे, तुम्हाला आउट ऑफ गुण देऊन जाणारा विषय आहे आणि बऱ्याच जणांना हार्ड सुद्धा जाणारा विषय आहे. तर गणितासाठी 2 पुस्तक सांगतो. एक तुम्ही सतीश वशे सरांचं फास्ट ट्रॅकचं पुस्तक घ्या आणि पंढरीनाथ राणेंचं पुस्तक, आणि त्याला सोबतीला आणखी मी 8वीचं जे स्कॉलरशिपचं पुस्तक आहे. 3 पुस्तकं घ्या, खूप झालं. जास्त कुठेही जाऊ नका. सतीश वशे सरांचं तरी पुस्तक रेफर केलं तुम्ही, तुमचं गणित सगळं त्या ठिकाणी कव्हर होऊन जातं मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि गणिताला सुद्धा सामान्य ज्ञानासारखा दिवसाला 2 तास वेळ द्या. सकाळी तुम्ही गणिताचा अभ्यास करण्याऐवजी तर तुम्ही सायंकाळी जर केला किंवा रात्री झोपताना जर गणिताचा अभ्यास केला, रात्री 9-10 वाजता 2 तास गणित सोडवले आणि नंतर झोपी गेला किंवा सायंकाळी तुम्हाला ज्यावेळेस बोर होतं त्यावेळेस गणित घेतला तर ते सोयीस्कर राहील या ठिकाणी. आणि गणित आणि बुद्धिमत्ता त्या 2 तासामध्ये तुम्ही कव्हर करा. त्या ठिकाणी बुद्धिमत्तेला सुद्धा जास्त वेळ द्या. 2 तासाचा वेळ गणिताला दिला, 2 तासाचा वेळ तिकडे बुद्धिमत्तेला पण द्या. आणि गणित आणि बुद्धिमत्ता सोबत अभ्यास करा, कारण ती विषय एकमेकांशी अशी साखळीमध्ये बांधलेली विषय आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी गणितातला काही भाग हा बुद्धिमत्तेमध्ये असतो, संख्या ज्ञान वगैरे, त्या अंकमालिका, आणि बुद्धिमत्तेतला काही भाग हा गणितामध्ये असतो, जसं की भूमिती वगैरे, जे आपण नाते संबंध वगैरे जोडतो. बऱ्याच गोष्टी तुम्हाला एकमेकांशी पॅरलल येतात गणितामध्ये. आणि गणितामध्ये मित्रांनो जी काही टॉपिक्स येतात 10 ते 12 एकदम संख्या ज्ञान पासून
काळ काम विवेक पर्यंत, तर त्या सर्वांचा जास्तीत जास्त उदाहरण सोडवण्याचा सराव करा. प्रत्येक गणितातल्या प्रत्येक चॅप्टर मधल्या प्रत्येक प्रकाराचा उदाहरण सोडवल्यानंतर स्वतः ती उदाहरण पुस्तक बंद करा, दुसरं प्रश्नपत्रिकाचं पुस्तक घ्या आणि सोडून पहा की कुठे चुकत आहेत आणि त्या चुका कमीत कमी होण्याचा, त्या टाळण्याचा तुम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करा. मराठीसाठी पुस्तकं दोनच सांगतो या ठिकाणी सध्या तुम्हाला मित्रांनो, मोळा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे. खूप झाली पुस्तकं, या व्यतिरिक्त कोणतंही पुस्तक वाचू नका. आणि या ठिकाणी गणितामध्ये सुद्धा मित्रांनो तुमची हातची गुण मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की जे शब्द संपदा असते, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, वाक् प्रचार, म्हणी, हे तुमचे हातची गुण आहेत. तिला कुठेही जाऊ नका, ती पाठच करून टाका. एखाद्या वेळेस तुमची जी आपण म्हणतो प्रयोग वगैरे जे असतात व्याकरण, त्या ठिकाणी तुमचे गुण कळू शकतात, पण या ठिकाणी जे गुण आहेत ती तुमची गुण हातची आहेत, शब्द संपदा. आणि याचप्रमाणे मराठीमध्ये पालनसुरी आणि मोळा वाळंबे यांची ही दोनच पुस्तकं रेफर करा. आणि तिथे सुद्धा जी शब्द संपदा आहे, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक् प्रचार, म्हणी, ही जी शब्द संपदेवर आधारित प्रश्न येतात ती तुम्ही मित्रांनो हातची आहे आणि ती तुम्ही मिळवा. त्यांचा चांगला अभ्यास करा, कारण इंग्लिशमध्ये जे एरर्स विचारले जातात आजकाल त्याच्यामध्ये जास्त चुका होतात. त्यामुळे ही जी आहे शब्द संपदा आहे, याच्यामध्ये शब्द संपदेवर आधारित जास्तीत जास्त या ठिकाणी क्वेश्चन्स येतात. या ठिकाणी पहा मराठीमध्ये 30 पैकी शब्द संपदेवर निम्मीच्या वर प्रश्न येतात, तर तुम्ही 15-17 प्रश्न या ठिकाणी हातची आहे ती सहज मिळू शकता. आणि बाकीच्या राहिलेल्यामध्ये तर तुम्ही कितीही म्हटलात, राहिली समजा 13-14 राहिली प्रश्न त्या ठिकाणी, तर त्या निम्म्या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला काही येत नसेल, सहज जरी केला तर निम्मी प्रश्न येतात. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 30 पैकी 24-25 गुण, त्या ठिकाणी 22-23-24 गुण पडू शकतात चांगला अभ्यास केला तर या दोन्ही सब्जेक्ट मध्ये. पण नियोजनबद्ध अभ्यास करा सगळ्यात महत्वाचं, कारण मी जे वेळ सांगितला तुम्हाला या ठिकाणी 2-2 तासाचा प्रत्येक विषयाला द्यायचा आणि आणखी शेवटचा 2 तास तुम्ही प्रश्नपत्रिकेसाठी सोडवण्यासाठी द्या, रिव्हिजन करण्यासाठी द्या. पण या ठिकाणी मित्रांनो तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेनुसार तुम्हाला कोणता सब्जेक्ट हार्ड जातो, एखाद्याला जर गणित सोपा जात असेल तर गणिताला थोडा वेळ कमी द्या, इंग्रजी हार्ड जात असेल तर इंग्रजीला थोडा जास्त वेळ द्या. पण त्या ठिकाणी तुम्ही ठरवा की तुम्हाला हार्ड सब्जेक्ट कोणता जातो, सोपा कोणता जातो. जो सब्जेक्ट थोडा हार्ड जातो त्याला थोडा जास्त वेळ द्या आणि जो सब्जेक्ट तुम्हाला थोडा सोपा जातो त्याला थोडा कमी वेळ द्या. आणि वेळेचं मॅनेजमेंट अशा प्रकारे करा. पण सगळ्यात महत्वाचं की दिवसातून तुमचा 8-9 तास, किमान 8 तास तर अभ्यास झालाच पाहिजे. त्यापेक्षा कमी एकही मिनिट कमी वेळ नको. 8 तासाच्या वर 9, 10, 11 तास केला अतिशय बेस्ट उत्तम. या ठिकाणी मित्रांनो आता पहा, या ठिकाणी वनरक्षक मध्ये पहिली स्टेप्स काय झाली, या ठिकाणी लेखी परीक्षा ही पहिली पायरी आहे. मग लेखी परीक्षेनंतर पुढची पायरी काय आली पहा, लेखी परीक्षेनंतर पुढची पायरी आली मित्रांनो कागदपत्रे पडताळणी होणार आहे तुमची. लेखी परीक्षेनंतर कागद पडताळणी होणार तुमची. आणि त्या ठिकाणी पहा लेखी परीक्षेनंतर तुमची कागद पडताळणीच्या अगोदर तुमच्या मित्रांनो त्या ठिकाणी या ठिकाणी कागदपत्रे पडताळली जातात या ठिकाणी. आणि कागदपत्रेच्या अगोदर म्हणजे आपण जे म्हणतो तुमची फिजिकल म्हणजे तुमची उंची आणि छाती त्या ठिकाणी तपासली जाणार आहे. लेखी परीक्षेमध्ये तुम्ही 45% जे उमेदवार घेणार त्यांची उंची आणि छाती ज्या काही क्रायटेरिया फिजिकलच्या आहेत त्या चेक केल्या जातील. आणि उंची आणि छातीमध्ये जे बसणार आहेत त्यांना कॅन्सल केलं जाईल, किंवा जे काही दृष्टी वगैरे आहे त्या ठिकाणी त्यांना कॅन्सल केलं जाईल. आणि त्यानंतर जे उमेदवार सिलेक्ट झाले त्या उंची आणि छाती वगैरे फिजिकल मध्ये, तर त्यांना मग कागदपत्र त्यांची तपासली जाणार. कागदपत्र तपासताना मित्रांनो प्रपत्र 3 लक्षात ठेवा, प्रपत्र 3 तुम्हाला लागेल त्या ठिकाणी कागदपत्र तपासताना. प्रपत्र 3 तुम्हाला खूप आवश्यक आहे. प्रपत्र 3 म्हणजे काय, तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, म्हणजे 2 पेक्षा जास्त अपत्य तुम्हाला नाही असं प्रमाणपत्र लागेल. किंवा ज्यांचं लग्न झालं नाही किंवा मुलंच नाही त्यांनी त्या ठिकाणी 0 द्यायचं. आणि कागदपत्रामध्ये तुम्ही ओके ठरला मग तुमचं सिलेक्शन होईल ते मित्रांनो धावण्याच्या चाचणीसाठी. आणि धावण्याच्या चाचणीला जाताना सुद्धा तुम्हाला 2 प्रमाणपत्र घेऊन जायचे आहेत. प्रपत्र नंबर 1 आणि 2 घेऊन जायचं आहे. ते 3 नंबर लहान कुटुंबाचं होतं. आता 1 आणि 2 म्हणजे काय, 1 नंबरचं प्रमाणपत्र आहे तुम्ही वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेलं की तुम्ही धावण्याला सक्षम आहात. धावण्याची चाचणी होणार आहे पुरुष उमेदवारांसाठी 30 मिनिटांमध्ये 5 किलोमीटरची आणि महिलांसाठी 25 मिनिटांमध्ये 3 किलोमीटरची. यासाठी तुम्ही सक्षम आहात असं वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र क्रमांक 1 ते लागेल तुम्हाला. आणि 2 प्रमाणपत्र 2 नंबरचं ते झालं मित्रांनो की धावण्यात तुम्ही सक्षम आहात. प्रपत्र 2 हे धावण्यास सक्षम आहात असं वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेलं झालं. आणि 1 नंबरचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला स्वतः लिहून द्यायचं आहे. मी स्वतःहून या धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे 5 किलोमीटरच्या
पुरुष असेल तर 3 किलोमीटर, या स्त्री असेल तर. हे झालं प्रमाणपत्र. एक स्वइच्छेने सहभागी घेत आहे आणि 2 नंबरचं तुम्हाला वैद्यकीय अधिकारी देईल की तुम्ही फिट आहात, तुम्ही त्या धावण्याच्या स्पर्धेकरता. पहा, पहिली पायरी कोणती झाली तुमची? लेखी परीक्षा. त्यानंतर तुमची हाईट आणि छाती वगैरे मोजण्याचं माप झालं. लेखी परीक्षेत पास झालात. तुमचं फिजिकल टेस्ट झाली, म्हणजे उंची आणि तुमची छाती मोजली गेली. त्यानंतर त्यामध्ये सिलेक्ट झाला, कागदपत्र तपासली गेली, कागदपत्र वेळेला आढळली, तुम्हाला पुढे धावण्यासाठी पाठवलं. आणि धावण्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पहा, पुरुष उमेदवारांना 30 मिनिटात 5 किलोमीटर धावायचे. किती? 30 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर. आणि जर का आपण हे 5 किलोमीटर अंतर 17 मिनिटात पूर्ण केलं, लक्षात ठेवा, 17 मिनिटात जर पूर्ण केलं तर तुम्हाला जे धावण्याच्या चाचणीला 80 गुण आहेत, ते 80 पैकी 80 गुण मिळतील. जर तुम्ही 17 मिनिटात 5 किलोमीटर धावलात तर तुम्हाला पुरुष उमेदवारांना 80 पैकी 80 गुण मिळतील. आणि इतर गुण कसे मिळतील ते तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसेल. पुरुष उमेदवारांना ते किती मिनिटात कसं धावलात तर तुम्हाला कसे गुण पडतील. त्यानंतर महिलांसाठी 25 किलोमीटर 25 मीटर या ठिकाणी 25 मिनिटांमध्ये, लक्षात ठेवा, पुरुषांना 30 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर आणि महिलांना 25 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर. लक्षात ठेवा, 25 महिला जे आहेत त्यांना 25 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर धावायचं आहे, 25 मिनिटांमध्ये. आणि जर हे अंतर त्यांनी 12 मिनिटांमध्ये पूर्ण केलं, किती मिनिटांमध्ये? 12 मिनिटांमध्ये पूर्ण केलं तर त्यांना 80 पैकी 80 गुण पडतील. आणि बाकीच्यांना कसं गुण पडतील? गुण कसं आहे, गुण क्रमांक किती वेळा किती धावला ते तुम्हाला इथं स्क्रीनवर पाहायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, या स्टेज झाल्या. आता आपली ही स्टेप पायरी आहे धावण्याची. आणि धावण्याच्या पायरीमध्ये जे मित्रांनो सिलेक्ट झाले, म्हणजे धावण्याच्या पायरीमध्ये मग काय होईल, या ठिकाणी तुमचं गुणांकन केलं जाईल. या ठिकाणी लक्षात ठेवा, तुमची लेखी परीक्षा आणि तुमची धावण्याची चाचणीची परीक्षा, आणि त्या ठिकाणी मेरिट लावलं जाईल. म्हणजे रिक्त पद जेवढे आहेत त्या पदांच्या संख्येनुसार तुमचं त्या ठिकाणी मेरिट लावलं जाईल. आणि मेरिट लावल्यानंतर तरी तुम्ही फायनल झाला नाही, त्यानंतर सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्हाला पुन्हा अंतर पार करण्याची एक चाचणी घ्यावी लागेल. कोणती? अंतर पार करण्याची. कोणतं? पुरुष उमेदवारांना 4 तासात 25 किलोमीटर अंतर पार करावं लागेल. तुम्ही ते कसंही करा, चालून करा, धावून करा, पण 4 तासात 25 किलोमीटर अंतर पार करावं लागेल. आणि महिलांना 4 तासामध्ये 16 किलोमीटर अंतर पार करावं लागेल. कसंही करा, धावून करा, चालून करा. तर या सर्व गोष्टी, आणि फक्त या ठिकाणी ही चाचणी फक्त तुमच्या मित्रांनो क्षमता चाचणी, या ठिकाणी याला गुणांकन नसेल फक्त. आणि जर तुम्ही एवढं पार केला तर तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होता, त्या 4 तासात तेवढं अंतर पार केल्यानंतर. नाही केला तर तुम्ही त्या ठिकाणी रिजेक्ट होता. आणि जेवढे उमेदवार त्या यादीमध्ये राहिलेले आहेत त्यांना सिलेक्शन केलं जातं. या ठिकाणी गुण नाही, फक्त ही पात्रता चाचणी आहे. आणि मित्रांनो, ही जी गुणांकन केलं होतं लेखी आणि शारीरिकचं, जे मेरिट मध्ये आले होते त्यांची ही 4 तास जी धावण्याची आणि चालण्याची चाचणी घेतली जाईल. जे अंतर ह्या चाचणीमध्ये पात्रदायक ठरणार ते मेरिट मध्ये जे आले होते त्याच्यामधून ही वजा केला, अपात्र जी ठरली, आणि जी राहिली त्यांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट लेटर या ठिकाणी दिलं जाणार. मित्रांनो, तर हा संपूर्ण प्रवास आहे एकूण वनरक्षक भरतीचा. आणि तुम्ही वनरक्षक बनणारच आहात, तुम्ही छातीत ठोक म्हणून सांगू शकता की मी आता वनरक्षक बनणारच आहे. तर हा संपूर्ण मार्ग आहे मित्रांनो, एकदम सुरुवातीपासूनचा. म्हणजे अक्षरशः तुमची लेखी परीक्षा तुम्हाला कव्हर करायचे, तुम्हाला धावण्याच्या चाचण्या, सर्व डॉक्युमेंट, सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर करून घ्यायच्या आहेत मित्रांनो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, बी पॉझिटिव्ह, स्वतःला सेल्फ मोटिवेटेड ठेवा. या दरम्यान चुका टाळा. झोप जे म्हणतो आपण, किती वाजता झोपणं, किती वाजता उठणं, ह्या गोष्टी तुम्ही टाळा. एक झोपण्याचा टायमिंग, एक सकाळी उठण्याचा टायमिंग तुम्ही ठरवून घ्या. मोबाईलचा कमीत कमी वापर केला करा. आणि वापर जरी केला मित्रांनो तर तो वापर तुम्ही फक्त तुमच्या कामासाठी करा. म्हणजे तुम्हाला अभ्यासामध्ये काही एखादा प्रश्न सापडत नाही किंवा एखादा तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओ पाहायचा युट्यूब वरती वगैरे अभ्यासासाठी, गणितासाठी, तर त्याच्यासाठी करा. पण व्हॉट्सअप, आपण फेसबुक जे वापरतो ते किमान या 40 दिवसांसाठी तुम्ही टाळा. आणि मित्रांनो, हे टाळताल तर 100% तुमचं जे सिलेक्शन आहे वनरक्षक या पदासाठी 100% होणार आहे. खूप जागा आहेत, 900च्या वरती जागा आहेत मित्रांनो. आणि तुमचं आणि जागा वाढण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं 100% द्या आणि 100% मित्रांनो या ठिकाणी तुम्ही यशस्वी होण्याची खात्री मी तुम्हाला देतो मित्रांनो. कारण असं चौकच म्हटलं गेलं नाही की मित्रांनो की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है,
पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। आणि पुन्हा सांगतो की डर करनो का पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती। आणि तुम्ही जर कोशिश केलात तर तुमची हार 100% होणार नाही, तुम्ही जिंकणार आहात मित्रांनो। आणि काहीही प्रश्न आला, काहीही समस्या आल्या तर मित्रांनो कोणत्याही तुमच्या समस्या, काही प्रश्न सोडवायला मी नेहमी उपलब्ध असेल। साधारणतः रात्री 6-7 नंतर कॉल करा, मी कॉल रिसीव्ह करेल। व्हॉट्सअपला मेसेज पाठवला तरी मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, कारण मला रिप्लाय लेट देईल, कारण कामामध्ये असतो मी बराच। त्यामुळे मित्रांनो तुमच्या मदतीला मी नेहमी आहे, पण मी जे आता या व्हिडिओ मध्ये सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही फॉलो अप करा, 100% तुम्हाला यश मिळणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। तुम्हाला बेस्ट लक, खूप साऱ्या शुभेच्छा वनरक्षक या पदासाठी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।